नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनेलवरती. तर इथं मी मेथी बेसनचं पिठलं बनवत आहे. तर 2-3 पाण्याने मेथी चांगली धुवून घ्यायची आणि पाणी नितळण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आता अर्धा ग्लास पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला आता मेथीतलं पाणी निघलं, नितळून झाली की चिरून घ्यायची आहे बारीक अशी. इथं 5 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घेऊन कुटून घेतलेलं आहे. 1.5 चमचा इथं मी कढईमध्ये तेल गरम केलं. मोहरीची फोडणी दिली आणि चेचून घेतलेलं लसूण, जिरेची फोडणी, लाल तिखट, हिंग आणि हळद घालून चांगलं परतून घेतलं. आता मेथी घालून चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पुन्हा एकदा परतून घेतलं आणि अर्धा ग्लास पाणी घालून मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याला उकळ आला की कालवून घेतलेलं बेसन याच्यामध्ये घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. झाकण देऊन 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं शिजवून घेतलं. तयार आहे आपलं गरमागरम मेथी पिठलं. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब